नमस्कार. केस गळण्याच्या समस्येने हैराण झाला आहात का? तर आज आपण केसांची वाढ पुन्हा सुरू करण्यासाठी काही एकदम सोपे, नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घरगुती उपाय बघणार आहोत. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी लागणारं सगळं काही आपल्या स्वयंपाकघरातच सापडेल. चला तर मग सुरू करूया. बरं, केस जेव्हा गळायला लागतात किंवा पातळ होतात तेव्हा चिंता तर वाटतेच नाही का? अगदी साहजिक आहे हे. पण थांबा, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये, कारण आज आपण यावरच काही इतके जबरदस्त नैसर्गिक उपाय बघणार आहोत जे या समस्येला अगदी मुळापासून कमी करायला मदत करतील. आता थेट उपायांवर जाण्याआधी एक गोष्ट मात्र डोक्यात पक्की ठेवायची. बघा, आयुर्वेदिक उपाय हे केसांच्या मुळांवर काम करतात, त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागतो. यासाठी संयम आणि सातत्य खूप महत्वाचे आहे. ही काही जादूची कांडी नाहीये की रातोरात परिणाम दिसतील. पण जर नियमितपणे वापरले ना तर फायदा हा नक्कीच होणार. चला तर मग आता वेळ न घालवता आपण केसांची वाढ पुन्हा सुरू करण्यासाठीचे ते 5 प्रभावी आणि नैसर्गिक उपाय कोणते आहेत ते सविस्तरपणे जाणून घेऊया. तर आपला पहिला आणि खरं सांगायचं तर सगळ्यात लोकप्रिय उपाय आहे कांद्याचा रस. हो, अगदी बरोबर ऐकलंय. आपल्या किचनमधला तो साधा कांदा केसांसाठी अक्षरशः वरदान ठरू शकतो. पण कांद्याचा रस इतका प्रभावी का असतो? याचं कारण आहे त्यात असलेलं सल्फर. आता हे सल्फर काय करतं तर ते कोलॅजेन बनवायला मदत करतं, केसांच्या मुळांना पोषण देतं आणि आपल्या डोक्याच्या त्वचेमधलं रक्ताभिसरण सुधारतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नवीन केस उगवण्यासाठी जे काही पोषक वातावरण लागतं ना ते तयार करण्याचं काम हा कांद्याचा रस करतो. आणि हे वापरायलाही अगदी सोपं आहे. काय करायचं तर फक्त एक कांदा किसून त्याचा रस काढायचा, तो थेट आपल्या टाळूवर लावायचा आणि साधारण 15-20 मिनिटं ठेवून सौम्य शॅम्पूने केस धुवून टाकायचे. बस झालं. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे. आणि तो उपाय आहे कोरफड. कोरफड आपल्या त्वचेसाठी किती चांगली आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, पण ती केसांसाठी सुद्धा तितकीच फायदेशीर आहे. कोरफड खरं तर आपल्या टाळूसाठी एखाद्या जादूसारखंच काम करते. ती आपल्या डोक्याच्या त्वचेची नैसर्गिक पीएच लेवल म्हणजे आम्ल आणि अल्कलीचं प्रमाण संतुलित ठेवते. आता याचा फायदा काय? तर यामुळे कोंडा, खाज यासारख्या समस्या कमी होतात आणि केसांच्या वाढीसाठी एक एकदम स्वच्छ आणि निरोगी वातावरण तयार होतं. हे वापरायचं कसं? अगदी सोपं. फक्त ताज्या कोरफडीचा गर घ्यायचा आणि टाळूवर हलक्या हाताने मसाज करायचा. साधारण 45 मिनिटं तसंच ठेवून मग कोमट पाण्याने धुवून टाकायचं. जर उत्तम परिणाम हवा असेल तर आठवड्यातून 3-4 वेळा हे नक्की करून बघा. आपला तिसरा उपाय तर एकदम पारंपरिक आहे पण तितकाच प्रभावी, आणि तो म्हणजे खोबरेल तेल आणि कढीपत्ता यांचं मिश्रण. हे मिश्रण केस मजबूत करण्यासाठी आणि गळती थांबवण्यासाठी ओळखलं जातं. ह्याच्या मागचं सायन्स पण खूप इंटरेस्टिंग आहे. कढीपत्त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आणि हे घटक दुहेरी काम करतात. एकीकडे ते केस गळणं थांबवतात आणि दुसरीकडे नवीन केसांच्या वाढीला प्रोत्साहन देतात. म्हणजे डबल फायदा. हे तेल बनवायची पद्धत तर त्याहूनही सोपी आहे. खोबरेल तेल घ्या, त्यात मूठभर कढीपत्ता टाका आणि तेल काळसर होईपर्यंत चांगलं उकळू द्या. मग गॅस बंद करून ते थंड होऊ द्या, गाळून घ्या आणि झालं आपलं तेल तयार. आता या तेलाने नियमितपणे टाळूची मालिश करायची. चला आता बघूया आपला चौथा उपाय. केसांच्या आरोग्यासाठी एक क्लासिक आयुर्वेदिक जोडी आहे आणि ती म्हणजे आवळा आणि शिकेकाई. आवळा तर आपल्याला माहीतच आहे, तो व्हिटॅमिन सीचा खजिना आहे आणि हे व्हिटॅमिन सी केसांसाठी खूप महत्वाचं आहे. ते एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे, म्हणजे ते केसांचं प्रदूषण आणि इतर गोष्टींपासून होणारं नुकसान टाळतं आणि त्यांना आतून मजबूत बनवतं. वापरायचं कसं? तर या दोन्हीची पावडर बाजारात सहज मिळते. ती घ्या, पाण्यात मिसळून एक पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा आणि साधारण अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. आणि आता आपण आलो आहोत आपल्या 5व्या आणि शेवटच्या उपायावर. हा उपाय मेथीच्या दाण्यांची ताकद वापरतो. मेथीचे दाणे केसांसाठी किती गुणकारी आहेत हे कदाचित अनेकांना माहीत असेल. पण मेथीचे दाणे इतके खास का आहेत? कारण त्यात असतं निकोटिनिक ॲसिड आणि प्रोटीन्स. हे दोन्ही घटक थेट केसांच्या मुळांवर काम करतात, त्यांना मजबूत करतात आणि केसांच्या वाढीला एक चांगली गती देतात. याचा वापर करण्यासाठी काय करायचं? मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे. सकाळी ते चांगले भिजले की मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवायची. ही पेस्ट टाळूवर लावून 1 तासभर ठेवायची आणि मग केस धुवून टाकायचे. तर आपण जे 5 उपाय बघितले त्यावर एकदा पटकन नजर टाकूया. पहिला, कांद्याचा रस, जो सल्फरमुळे नवीन केसांच्या वाढीला मदत करतो. दुसरा, कोरफड, जी टाळूचा पीएच बॅलन्स साधते. तिसरा, कढीपत्ता आणि खोबरेल तेल,
जे बीटा कॅरोटीनमुळे केसगळती थांबवतं. चौथा, आवळा शिकेकाई, जे व्हिटॅमिन सीमुळे केस मजबूत करतं. आणि पाचवा, मेथीचे दाणे, जे प्रोटीन्समुळे वाढीला चालना देतात. आता यापैकी जो उपाय सोपा वाटेल तो निवडू शकता. हे तर झाले बाहेरून लावायचे उपाय. पण लक्षात घ्या, फक्त बाहेरून उपाय करून पुरेसं नाही. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आतूनही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग आता काही महत्त्वाच्या लाईफस्टाईल टिप्स बघूया. या घरगुती उपायांना जर या 3 गोष्टींची जोड दिली ना तर परिणाम खूपच छान मिळतील. पहिली गोष्ट, रोज टाळूची मालिश. दुसरी, प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन ईने भरपूर असा संतुलित आहार. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग किंवा ध्यान करून तणाव कमी करणं, कारण ताण हे केस गळतीचं एक मोठं कारण मानलं जातं. आणि मालिशसाठी खूप वेळ द्यायची गरज नाहीये. रोजच्या रोज फक्त 5 ते 10 मिनिटं जरी आपल्या बोटांनी टाळूवर हलका मसाज केला तरी तिथला रक्ताभिसरण वाढतं आणि त्याचा थेट फायदा केसांच्या मुळांना मिळतो. खरं तर हा एक छोटासा प्रयत्न खूप मोठे बदल घडवू शकतो. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे घरगुती उपाय सामान्य केसगळतीसाठी नक्कीच प्रभावी आहेत. पण जर केस गळण्याची समस्या अनुवांशिक असेल, म्हणजे घरातच इतरांनाही हा त्रास असेल किंवा काही औषधं घेतल्यामुळे केस गळत असतील, तर अशावेळी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचाशास्त्रज्ञांचा म्हणजे डर्मॅटॉलॉजिस्टचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. तर मग या 5 जबरदस्त उपायांपैकी कोणता उपाय सर्वात आधी करून बघणार आहात? कोणताही निवडा, पण महत्त्वाचं आहे सुरुवात करणं. आजपासूनच आपल्या केसांची नैसर्गिकरित्या काळजी घ्यायला सुरुवात करा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, निरोगी केस आपला आत्मविश्वास नक्कीच वाढवतात.